श्री संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे नववर्षाच्या प्रारंभी उद्घाटन. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह MD मेडिसिन 24 तास सेवा उपलब्ध. धुळे शहरातील दत्त मंदिर जवळील श्रीरंग कॉलनी, आग्रा रोड, स्वागत लॉज शेजारी श्री संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आज नववर्षाचे स्वागत करत उद्घाटन करण्यात आले. धुळेकर नागरिक रुग्णांसाठी श्री संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णसेवेचे व्रत घेऊन श्री संकल्प हॉस्पिटलच्या माध्यमातून जनरल फिजिशियन डॉक्टर शुभम देसले, नेत्रतज्ञ डॉक्टर भूषण पेंढारकर, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्राची देसले, डॉक्टर रवींद्र देसले, माजी नगरसेवक शिंदखेडा सूरज देसले, सेवानिवृत्त सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी प्रमोद पेंढारकर यांनी या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांच्या सेवेत आजपासून ते कार्यरत झाले असून सदर हॉस्पिटल येथे जनरल मेडिसिन, क्रिटिकल केअर, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, जनरल सर्जरी, रुग्णालयातील सहाय्यक सेवा, ऑप्थॅल्मॉलॉजी, डोळ्यांचे तज्ज्ञ सर्व सुविधांयुक्त या ठिकाणी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून 24 तास सेवा, तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. जनरल मेडिसिन तज्ज्ञ सेवा, ICU, क्रिटिकल केअर, जनरल वार्ड, AC, नॉन AC रूम्स, ECG सुविधा, रुग्णांची रक्त तपासणी, लहान मोठे शस्त्रक्रिया, फेकू पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बिन टाक्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑपरेशन, डिलिव्हरीसाठीची सुविधा, सोनोग्राफी, मार्गदर्शन, स्त्रीरोग विषयक लहान मोठ्या प्रक्रिया, सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल या ठिकाणी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. तर श्री संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉक्टर शुभम देसले, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण पेंढारकर यांच्यासह सर्व टीमला या ठिकाणी त्यांच्या पुढील कार्यास या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. तर यावेळी डॉक्टर शुभम देसले, डॉक्टर भूषण पेंढारकर, डॉक्टर प्राची शुभम देसले, डॉक्टर रवींद्र बाबूराव देसले, प्रमोद पेंढारकर, माजी नगरसेवक सिंदखेडा सूरज देसले, माजी सभापती अरविंद जाधव सर, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह येथील हॉस्पिटल स्टाफ दिलीप शार्दूल, अनिरुद्ध पाटील, संगीता पावरा, मधुसूदन पेंढारकर, रेखा पावरा, आशा पावरा, रोहित वाघ, प्रियंका वाघ यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही शिंकेडेकर धुळ्यात दत्त मंदिर चौकला श्री संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आजपासून चालू करतोय. आज त्याचं उद्घाटन आहे. मी स्वतः डॉक्टर शुभम देसले, माझं MD मेडिसिन झालंय. आमचे सर डॉक्टर भूषण पेंढारकर, त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी झालंय आणि मॅम प्राची देसले, त्यांचं MS गायनॅक झालंय. ते स्पेशली स्त्रीरोग तज्ञासाठी आपल्याकडे भविष्यात जॉईन करणार आहे. आता सध्या हॉस्पिटलमध्ये MD मेडिसिन म्हणजे OPD, IPD, ICU, AC रूम, नॉन AC रूम आणि जनरल वॉर्डची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे. तसंच आमचे भूषण पेंढारकर सर ते नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि त्यांच्याकडे मोतीबिंदू, कॅटरॅक्ट, डोळ्यांचे विविध आजारांचे उपचार असणार आहेत. आणि भविष्यामध्ये मॅडम स्वतः ऑक्सगायनी किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं काम पण चालू होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचे डॉक्टर रवींद्र मिस्त्री सर, सिनियर कन्सल्टंट आणि सिनियर सर्जन, ते सुद्धा आपल्याकडे दर शनिवारी OT आणि OPDला अवेलेबल असणार आहे. आपल्या हॉस्पिटलला सगळ्या सुविधा आहेत. काही सुविधा बाहेर जाण्याची गरज पेशंटला पडणार नाही. इथं वातावरण सुद्धा चांगलं असतं. पेशंटला किंवा पेशंट अटेंडंटला थांबण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. 24 तास लाईट, म्हणजे आपल्या धुळ्यात सतत लाईट जाण्याचं इकडं ह्या एरियात प्रॉब्लेम असतो म्हणून आपण 58.5 kVचं जनरेटर पण लावलंय. आणि AC, नॉन AC, VIP, नॉन VIP, सेमी VIP, जनरल वॉर्ड, सरांची स्वतःची जी डोळ्यांची OT असते ती आम्ही वेगळी केली आहे. जस्ट बिकॉज की एकाच OTमध्ये जर का सगळे ऑपरेशन झाले तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. मॅडमांची किंवा रवींद्र मिस्त्री सरांची OT वेगळी आहे. आणि नक्की आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट द्या. आज आमचं उद्घाटन आहे. हॉस्पिटलचं नाव. धन्यवाद. सर, मी डॉक्टर भूषण प्रमोद पेंढारकर, प्रॉपर धुळेकरच. माझं MBBS MS ऑप्थॅन मुंबईहून इथून झालं आहे. मी फेलोशिप फेको रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ग्लॉकोमा यात केली असून आपल्या हॉस्पिटलला नेत्ररोग, सगळं चष्म्याचे नंबर, ऑपरेशन, फेको सर्जरी, जे नवीन आधुनिक लेझरद्वारे शस्त्रक्रिया होतात त्याची सुविधा आहे. पुन्हा रेटायना किंवा काचबिंदूमुळे जे डोळ्याचे विविध आजार असतात त्याची
सगळे रुग्णांची सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये होईल. आम्हाला सर्व धुळेकरांना आपला धुळेच्या पब्लिकला आम्हाला सेवा देण्याची एक विनंती आहे. आमच्या हॉस्पिटलला भेट द्या, तुम्हाला आम्ही मनापासून सेवा देऊ.